महाराजा शिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा। नमस्कार विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण नंबर 4 पुरवठा विश्लेषण या प्रकरणाविषयी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काही माहिती पाहिलेली होती। त्यामध्ये आपण पुरवठा विश्लेषणामध्ये आलेल्या ज्या काही संकल्पना होत्या त्या संकल्पनांचा अभ्यास आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये केलेला होता। त्यामध्ये आपण जी पहिली संकल्पना पाहिली होती की एकूण उत्पादन। एकूण उत्पादन म्हणजे काय या संकल्पनेविषयी सविस्तर असणारी जी माहिती आहे त्या माहितीबद्दल आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली होती। दुसरी संकल्पना आपण स्पष्ट केली होती की साठा, आणि तिसरी संकल्पना आपण पाहिली होती की त्या ठिकाणी पुरवठा। त्याच्याही पुढे गेलो तर आपण त्या ठिकाणी पुरवठ्याच्या व्याख्या पाहिलेल्या होता। पुरवठा पत्रक आपण त्या ठिकाणी स्पष्ट केलं होतं। पुरवठा पत्रकाचे 2 प्रकार आपण त्या ठिकाणी पाहिले होते, एक वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि 2 बाजार पुरवठा पत्रक। आणि त्यावरून आपण त्या ठिकाणी वैयक्तिक पुरवठ्याचा वक्र आणि बाजार पुरवठ्याच्या वक्राविषयी असणारी जी माहिती होती ती माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली होती। आणि मुलांनो, आज आपल्याला पुरवठ्याचा नियम म्हणजे काय आणि पुरवठा नियमाची गृहीतके कोणती आहेत याविषयी असणारी माहिती आज आपल्याला स्पष्ट करावयाची आहे। आणि अशा प्रकारच्या ह्या पुरवठ्याच्या नियमालाच पुरवठ्याचा सिद्धांत असं देखील म्हटलं जातं। आर्थिक सिद्धांतामध्ये मागणी नियमाप्रमाणेच पुरवठा हा नियमसुद्धा मूलभूत नियम म्हणून ओळखला जातो। आणि हा नियम सन 1890मध्ये प्रकाशित केलेल्या किंवा प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी पुरवठ्याचा नियम स्पष्टपणे केलेला आहे। म्हणजेच पुरवठ्याचा नियमसुद्धा डॉक्टर अल्फ्रेड मार्शल नावाच्या अर्थशास्त्रज्ञांनी 1890मध्ये त्यांनी जे पुस्तक लिहिलं, जो ग्रंथ लिहिला अर्थशास्त्राची मूलतत्वे, त्या अर्थशास्त्राची मूलतत्वे नावाच्या ग्रंथामध्ये मार्शल यांनी पुरवठ्याचा नियम स्पष्ट केलेला आहे। आणि या नियमाच्या माध्यमातून, या सिद्धांताच्या माध्यमातून वस्तूची किंमत आणि त्या वस्तूचा पुरवठा यामध्ये असणारा जो परस्पर संबंध आहे तो परस्पर संबंध त्यांनी पुरवठा नियमाच्या माध्यमातून स्पष्ट केलेला आहे। आणि अशा प्रकारच्या पुरवठा नियमाची किंवा पुरवठा सिद्धांताची व्याख्या किंवा सिद्धांताचं विधान डॉक्टर मार्शलच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना अधिक किमतीला जास्त नगसंख्या विक्रीसाठी आणल्या जातात आणि कमी किमतीला कमी नगसंख्या विक्रीस आणल्या जातात। अशा प्रकारची सिद्धांताच्या किंवा नियमाच्या किंवा पुरवठ्याच्या नियमाची व्याख्या किंवा नियमाचं विधान मार्शल यांनी सांगितलेलं आहे। म्हणजेच परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली की वस्तूची जास्त नगसंख्या विक्रीसाठी आणल्या जातात आणि वस्तूची किंमत कमी झाली की विक्रेता कमी नगसंख्या विक्रीस आणत असतो। म्हणजेच वरील व्याख्येवरून किंवा वरील सिद्धांतावरून असे स्पष्ट होते की इतर परिस्थिती स्थिर असताना अधिक किमतीला विक्रेता जास्त नगसंख्याचा पुरवठा करतो आणि कमी किमतीला कमी नगसंख्यांचा पुरवठा करतो। अशा प्रकारे त्या ठिकाणी मार्शल यांनी पुरवठ्याच्या सिद्धांताची किंवा पुरवठ्याच्या नियमाची व्याख्या सांगितलेली आहे। म्हणजेच किंमत आणि पुरवठा यातील सहसंबंध मार्शल यांनी प्रामुख्याने खालील प्रकारे स्पष्ट केलेला आहे। SX = F कंसामध्ये PX कंस पूर्ण। म्हणजे जिथे S म्हणजे सप्लाय म्हणजे पुरवठा, X म्हणजे कमोडिटी म्हणजेच वस्तू, F म्हणजे फंक्शन म्हणजेच फलन आणि P म्हणजेच किंमत। म्हणजेच वस्तूची किंमत आणि पुरवठा
या दोहोंचा असणारा जो समसंबंध आहे तो समसंबंध मार्शल यांनी खालील सूत्राच्या साहाय्याने या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. आणि अशा प्रकारच्या ह्या सिद्धांताची जी गृहीतके आहेत त्या गृहीतकांचा विचार करता सिद्धांताचं पहिलं गृहीतक आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की स्थिर उत्पादन खर्च. स्थिर उत्पादन खर्च हे पुरवठ्याच्या नियमाचं किंवा पुरवठ्याच्या सिद्धांताचं पहिलं गृहीतक आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. म्हणजेच उत्पादन खर्चामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही असं गृहीत धरलं जातं. कारण उत्पादन खर्चातील बदलामुळे विक्रेत्याच्या नफ्यामध्ये बदल होईल आणि त्याच किमतीला पुरवठा कमी केला जाईल. आणि म्हणून त्या ठिकाणी पुरवठ्याचा नियम पुरवठ्याचा सिद्धांत अनुभवास येण्यासाठी उत्पादन खर्चामध्ये म्हणजे वस्तूचं उत्पादन करण्यासाठी येणारा जो उत्पादनाचा खर्च आहे त्या उत्पादन खर्चामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. उत्पादन खर्च स्थिर असतो. तेव्हाच वाढत्या किमतीला वस्तूचा पुरवठा वाढवला जातो आणि कमी किमतीला विक्रेता वस्तूचा पुरवठा कमी करतो. म्हणून स्थिर उत्पादन खर्च हा पुरवठ्याच्या सिद्धांताचं पहिलं गृहीतक आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. दुसरं गृहीतक आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की स्थिर उत्पादन तंत्र. पुरवठ्याचा नियम किंवा पुरवठ्याचा सिद्धांत अनुभवास येण्यासाठी उत्पादन तंत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही असं गृहीत धरलं जातं. कारण सुधारित तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ होते आणि त्याच किमतीला वस्तूचा पुरवठा विक्रेता वाढवू शकतो. म्हणजेच पुरवठ्याचा सिद्धांत अनुभवास येणार नाही. म्हणून पुरवठ्याच्या सिद्धांताचा प्रत्यय येण्यासाठी उत्पादन तंत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. उत्पादन तंत्र हे स्थिर आहे तेव्हाच पुरवठ्याचा सिद्धांत प्रत्ययास येतो. म्हणून स्थिर उत्पादन तंत्र हे या सिद्धांताचं आपल्याला दुसरं गृहीतक या ठिकाणी सांगता येतं. तिसरं गृहीतक आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की हवामानाच्या स्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. म्हणजेच हवामानाच्या स्थितीत बदल होत नाही असं या सिद्धांताने गृहीत धरलेलं आहे. कारण पूर असेल, भूकंप असेल, दुष्काळ असेल यासारख्या नैसर्गिक आपत्ती जर आल्या तर त्याचा परिणाम वस्तूच्या पुरवठ्यामध्ये घट होऊ शकते. म्हणजेच हवामानाच्या स्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही असं या सिद्धांतामध्ये गृहीत धरलेलं आहे. चौथं गृहीतक आपल्याला या ठिकाणी सांगता येते की सरकारी धोरणामध्ये बदल होत नाही. सरकारच्या व्यापारविषयक आणि सरकारच्या करविषयक धोरणामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही असं या सिद्धांतामध्ये गृहीत धरण्यात आलेलं आहे. पाचवं गृहीतक आहे वाहतूक खर्च स्थिर. पुरवठ्याच्या सिद्धांताचा प्रत्यय येण्यासाठी प्रामुख्याने वाहतूक खर्च आणि वाहतूक सुविधा यात कोणताही बदल होत नाही असे गृहीत धरण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ चांगल्या वाहतूक सुविधांमुळे किंमत तीच असताना सुद्धा वस्तूच्या पुरवठ्यामध्ये वाढ होईल. म्हणजे सिद्धांताचा किंवा नियमाचा प्रत्यय येणार नाही, अनुभव येणार नाही. म्हणून त्या ठिकाणी वाहतूक खर्च स्थिर आहे अशा प्रकारचं एक गृहीतक या सिद्धांताच्या बाबतीमध्ये गृहीत धरलेलं आहे. इतर वस्तूंच्या किमती स्थिर आहेत अशा प्रकारचे गृहीतक आहे. इतर वस्तूंच्या किमती स्थिर आहेत असे गृहीत धरण्यात आले आहे. जर इतर वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर उत्पादक उत्पादन घटकांचा वापर इतर वस्तूंच्या उत्पादनासाठी करेल. त्यामुळे नियम अनुभवास येणार नाही. म्हणून इतर वस्तूंच्या किमती स्थिर आहेत असं या सिद्धांतामध्ये गृहीत धरलेलं आहे. आणि शेवटचं गृहीतक आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की भविष्यकालीन किमतीचा अंदाज नाही. भविष्य काळात वस्तूच्या किमतीत होणाऱ्या बदलाविषयी उत्पादक विक्रेत्याला कोणताही अंदाज करता येत नाही असं गृहीत धरण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे पुरवठ्याचा सिद्धांत किंवा पुरवठ्याचा नियम अनुभवास येण्यासाठी अशा प्रकारची वेगवेगळी गृहीतके त्या ठिकाणी गृहीत धरलेली आहेत. आणि अशा प्रकारे पुरवठ्याचा नियम खालील पत्रक आणि आकृतीच्या साहाय्याने आपल्याला स्पष्ट करता येईल. पुरवठा पत्रक तयार करताना त्या ठिकाणी क्ष वस्तू घेतलेली आहे आणि क्ष वस्तूची प्रति किलो किंमत रुपयामध्ये दाखवलेली आहेत आणि त्या किमतीला क्ष वस्तूचा पुरवठा नगसंख्येमध्ये किलोग्रॅममध्ये दिलेला आहे. आणि क्ष वस्तूच्या किमती ह्या वेगवेगळ्या दाखवलेल्या आहेत. 10 रुपये,
20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये आणि 50 रुपये. आणि अशा प्रकारच्या ह्या वेगवेगळ्या किमतीला क्ष वस्तूचा पुरवठा नगसंख्येमध्ये दाखवलेला आहे. 10 रुपये किमतीला 100 किलोग्रॅम नगसंख्येचा पुरवठा केलेला आहे. वस्तूची किंमत 10 रुपयावरून 20 रुपये होते. पुरवठा 200 नगांचा. म्हणजेच जसजशी किंमत वाढत जाते तसतसा वस्तूचा पुरवठा किंवा क्ष वस्तूचा पुरवठा वाढत जातो. म्हणजेच तक्ता क्रमांक 4.3 मध्ये पहा, क्ष वस्तूची किंमत आणि नगसंख्या यातील प्रत्यक्ष संबंध स्पष्ट केलेला आहे. जेव्हा किंमत 10 रुपयापासून 20, 30, 40, 50 रुपयापर्यंत अनुक्रमे वाढते तेव्हा पुरवठासुद्धा 100, 200, 300, 400, 500 नगसंख्येपर्यंत वाढत जातो. याचा अर्थ जेव्हा किंमत वाढते तेव्हा पुरवठाही वाढतो आणि जेव्हा क्ष वस्तूची किंमत कमी होते तेव्हा पुरवठा देखील कमी होतो. म्हणजेच वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा या दोहोंचा समसंबंध असतो. हेच बाब आपल्याला खालील आकृतीमध्ये दर्शवता येईल. आकृतीमध्ये वस्तूचा पुरवठा नगसंख्या क्ष अक्षावरती आणि किंमत य अक्षावरती दाखवलेली आहे आणि प्रत्येक किमतीला वस्तूचा पुरवठा किती असतो ते दर्शविणारे पॉईंट किंवा बिंदू आपण निश्चित केले आणि ते पॉईंट किंवा ते बिंदू एकमेकांना जोडले तर आपल्याला एक रेषा किंवा एक वक्र मिळतो आणि त्या वक्राला आपण नाव दिलं प. म्हणजेच प हा पुरवठा वक्र तयार झाला आणि प हा पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा असून किंमत आणि पुरवठा यांचा प्रत्यक्ष संबंध दर्शवला आहे. अशा प्रकारे पुरवठ्याचा नियम, पुरवठ्याच्या नियमाची गृहीतके आणि पुरवठ्याच्या नियमाचं कोष्टकाच्या साहाय्याने आणि आकृतीच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने स्पष्ट करता येतो. राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.